जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आता शिक्षक भरतीची यादी आता प्रसिद्ध झाली आहे मुलाखतीची। यामध्ये आपला नाव कसं चेक करायचं ते सुरुवातीला पाहू। सुरुवातीला सगळ्यात पहिले आपण इथं आपला लॉगिन आय डी टाकायचा। पहा, मी एका विद्यार्थ्याचा टाकत आहे। त्यानंतर आपल्याला पासवर्ड खाली टाकायचा असते। नंतर आपण पासवर्ड खाली टाकून घेऊ। पहा, आता हा लॉगिन आय डी झाला। आता पासवर्ड पहा, पासवर्ड टाकू। पासवर्ड आपण टाकतो। पासवर्ड टाकून झाल्यानंतर जो आपला कॅप्चा आहे तो टाकायचा। पहा, टाकल्यानंतर आपण लॉग इन करू। याला लॉग इन केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येणार। चेक करू आपण। पहा, इथं OTP टाकायचा। आपल्या मोबाईलवर रजिस्टर मोबाईल नंबरवर आपला OTP येणार। पहा, आता आपण इथं OTP टाकू। त्यानंतर जो हा कॅप्चा आहे तो टाकायचा। पहा, आता इथं व्हेरीफाय OTP करायचा आपण। इथं व्हेरीफाय OTP केल्यानंतर आता आपलं मेन इंटरफेस हे पेज उघडलेलं आहे। आता सगळ्यात पहिले आपण ॲप्लिकेशन रिकमेंडेशन स्टेटस इथं क्लिक करायचं। आता याच्यावर आपण जेव्हा हे OTP वगैरे टाकला हे सगळं आपल्या समोर येते। विद्यार्थ्याचं नाव, लॉगिन ID सगळं इथं। आता आपण ॲप्लिकेशन रिकमेंडेशन स्टेटसवर चेक करायचं। पहा, इथं हे चेक केल्यानंतर सगळ्यात पहिले आता आपल्याला हे दिसत आहे सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप। तर आपण सगळ्यात पहिले विथ इंटरव्ह्यू की विदाऊट इंटरव्ह्यूचं आपलं झालं आहे। आता आपण विथ इंटरव्ह्यू करायचं आणि त्याच्यानंतर सिलेक्ट राऊंड दिसते। इथं क्लिक केल्यानंतर फेज रेग्युलर राऊंड इथं हे क्लिक करायचं आणि इथं सबमिट हे करायचं। पहा, आता सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर हे दोन ऑप्शन दिसत आहे, व्ह्यू रेकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट आणि इथं आहे व्ह्यू प्रेफरन्स वाईज स्टेटस। पहा, आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, याच्यावर तुम्हाला जायचं आहे व्ह्यू रेकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट। याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं मुलाखत यादीमध्ये तुमचं नाव आलं काय, म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या शाळेनं बोलावणं आलं काय, हे तुम्हाला तुमच्या या लॉगिन आय डीवर सगळी ती लिस्ट दिसेल। समजलं? असं आपल्याला हा रिझल्ट चेक करायचा असते। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।